श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। नमस्कार मंडळी। भगवद्गीता चिंतनमाला या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या उपक्रमामध्ये आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचं क्रमवार अर्थचिंतन मांडत असतो आणि आता आपला चौथा अध्याय सुरू आहे। चौथ्या अध्यायामध्ये आपला भाग असा सुरू आहे की 9व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले की माझ्या जन्माचं आणि कर्माचं रहस्य जो जाणून घेईल त्याला पुनर्जन्म मिळणार नाही, म्हणजेच तो ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून पार निघून जाईल। तर जन्माचं रहस्य काय हे आपण थोडं बघण्याचा प्रयत्न मागच्या 1-2 भागांमध्ये केला। आता कर्माचं काय रहस्य आहे, कर्म कसं दिव्य आहे, तो भाग आता आपला सुरू आहे। मागच्या भागामध्ये आपण कर्माचं रहस्य जाणून घेण्याच्या दृष्टीने कर्माच्या रहस्याची प्रस्तावना आपण मागच्या भागामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तसं तर 13व्या श्लोकापासूनच हा भाग सुरू झाला। 13व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्। हे सगळे जे 4 वर्ण आहेत ह्याचा निर्माता मीच आहे, पण तरी तुम्हाला ह्याचा कर्ता समजू नकोस। म्हणजे मीच केलं आहे पण मीच केलं नाही, थोडासा विरोधाभासी पद्धतीने हा श्लोक येतो। पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात न मां कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा। मला कर्मही लिप्त करत नाही आणि कर्मफलसुद्धा लिप्त करत नाही। इथपासून कर्माच्या रहस्याचा भाग सुरू झाला असं आपण बघितलं मागच्या भागामध्ये। आणि मुख्य जो श्लोक आज आपण बघणार आहोत कर्माच्याबद्दलचा, कर्माचं रहस्य काय आहे, तो मुख्य श्लोक जो आज आपण बघणार आहोत त्याची प्रस्तावना भगवंतांनी ह्या 2-3 श्लोकांमध्ये केलेली आपण बघितलं की हे सगळं मीच केलं आहे पण मी केलं नाही। तर ते कसं केलं नाही किंवा मी करता कसा नाही हे आपल्याला आजच्या श्लोकामध्ये जाणून घ्यायचं आहे। तो आपण सविस्तर विषय तो बघूच यात। मी कर्म करूनसुद्धा मी त्याच्यात लिप्त होत नाही, म्हणजे भावगीत आहे ना ते, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, असं भगवंत कर्म करतात। तर तसंच तूही कर, म्हणजे हे सगळं जे तुला कर्म घोर वाटतंय ना, 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन काय म्हणाला, जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणी घोरे मान नियोजयसी केशव। तुम्हाला घोर कर्मामध्ये का उद्युक्त करतोयस, हे युद्धाचं कर्म घोर आहे असं वाटतंय। म्हणून भगवंत म्हणतात की मी जसं कर्म करतो, कर्मामध्ये लिप्त न होता सगळं करून सगळ्याच्या नामानिराळा जसा मी राहतो तसा तू हो, म्हणजे तुला हे कर्म घोर वाटणारच नाही पहिली गोष्ट, आणि वाटलं तरी ते तुला लिप्त करणार नाही। आपल्याला कर्म आणि कर्मफल मुख्य, कर्मफलामुळे आपल्याला कर्म घोर वाटतं बरेचदा। तर तू कर्म कर किंवा नको करूस तो मुद्दा नाही आहे, पण कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे समजून घेतलंस ना तर तुला त्रास होणार नाही, आणि जसा मी सगळं करून नामानिराळा राहू शकतो तसा तुला राहता येईल। तर ते काय रहस्य आहे ते मी आता तुला सांगतो असं भगवंत म्हणाले। आणि हे जे रहस्य आहे ना, एवै ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः, पूर्वीच्या लोकांनीसुद्धा हेच रहस्य जाणून घेतलं आणि कर्म करूनसुद्धा कर्मापासून वेगळे राहू शकले। तसंच तूही कर, त्याच वाटेने तू जा असं भगवंत सांगतात। 16व्या श्लोकामध्ये म्हणाले किं कर्म किम कर्मेत्री किं कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिताः।
कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय हे मोठ्या मोठ्या बुद्धिमान लोकांनासुद्धा कळत नाही. कवी म्हणजे बुद्धिमान, हुशार, चाणाक्ष, विद्वान. नाही, विद्वान नाही म्हणता येणार ॲक्च्युली, कारण विद्वान ह्या शब्दाचा अर्थ आपण जनरली विद्वान हा शब्द हुशार माणसासाठी वापरतो, पण शांकर भाष्यामध्ये विद्वान ह्या शब्दाची व्याख्या करताना शंकराचार्य असं म्हणतात की जो आत्मस्थ आहे तोच विद्वान. जो आत्मस्थ नाही, मग तो कितीही हुशार असला तरी तो विद्वान नाही, तो बुद्धिमान होऊ शकतो. कारण माणसाचं टूल, सगळ्यात महत्त्वाचं टूल कुठलं आहे आपल्या हातातलं, मनुष्य देहातलं, तर बुद्धी आहे ना. आपण मागे दुसऱ्या अध्यायाच्या वेळी बोललो हा विषय. तर बुद्धिमान म्हणता येईल. त्या बुद्धीच्या सामर्थ्यावर तुम्ही अनेक गोष्टी जाणून घेता, अनेक गोष्टींचं ज्ञान तुमच्याकडे असतं, शास्त्रांचं ज्ञान असतं, व्यावहारिक ज्ञान असतं, तेव्हा तुम्हाला बुद्धिमान म्हणता येऊ शकतं, पण विद्वान म्हणता येत नाही. विद्वान म्हणजे जो आत्मस्थ, ज्याने आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली, तोच विद्वान. त्याच्यामुळे कवी या शब्दाचा अर्थ आपल्याला विद्वान असा करता येणार नाही, बुद्धिमान असा करता येईल. तर मोठे मोठे बुद्धिमान लोकसुद्धा जिथे गडबडतात, कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय त्यांना कळत नाही. अतिशय सूक्ष्म विषय आहे. ह्या दोन्हीमधला डिफरन्स कळणं अत्यंत सूक्ष्म विषय आहे. त्याच्यामुळे भले भले इथं गोंधळतात असं भगवंत म्हणाले. पण ते मात्र आता मी तुला व्यवस्थित विस्कटून विस्ताराने सांगतो, जे ऐकल्याने तुझं अशुभापासून तुझी मुक्ती होईल. आणि अशुभ काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे अशुभ आहे. आणि मग 17व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणाले, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्म म्हणजे काय हे समजून घ्यावं, अकर्म म्हणजे काय हे समजून घ्यावं, विकर्म म्हणजे काय हे समजून घ्यावं आणि नंतर त्याप्रमाणे काम करावं. कारण कर्माची गती अतिशय गहन आहे. आता कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय याबद्दल पुढच्या श्लोकामध्ये विस्ताराने येणारच आहे. पण विकर्म म्हणजे काय हे भगवंतांनी इथे फक्त विकर्म ह्या शब्दाचा एकदा उल्लेख केला आणि नंतर पुन्हा त्याच्याबद्दल काही फारसं भगवंत बोललेले नाहीत. अकर्म आणि कर्म याबद्दल बोललेत, पण विकर्माबद्दल भगवंत बोलत नाहीत. विकर्म म्हणजे काय तर निषिद्ध कर्म. शास्त्राने जे कर्म निषिद्ध सांगितलं आहे त्याला विकर्म असं म्हणायचं. मग कुठली असतात विकर्म? खोटं बोलणे, चोरी करणे, दुसऱ्याला लुबाडणे, खून, दरोडा, भ्रष्टाचार, हे सगळे जे प्रकार आहेत ना हे विकर्मामध्ये येतात. हे सगळे शास्त्राने निषिद्ध म्हणून सांगितलेले आहेत. हे आणि असे अनेक आपल्याला सत्सद बुद्धीने व्यवस्थित कळतं की निषिद्ध काय आहे, शास्त्रविहित काय, हे आपल्याला व्यवस्थित माहिती असतं. तर जे निषिद्ध आहे ते टाळणे, त्या निषिद्ध कर्माला विकर्म असं म्हणतात. आता विकर्माबद्दल भगवंत इथे जास्त का बोलत नाहीत? कारण हा जो विषय आहे ना हा अत्यंत सूक्ष्म आहे. कर्म आणि अकर्माचा हा जो विषय आहे हा तीव्र मुमुक्षूंसाठी आहे किंवा तीव्र साधकांसाठी हा विषय आहे. जर तुम्ही तीव्र मुमुक्षू असाल, तीव्र साधक असाल, तर आता भगवंत जे काही सांगणार आहेत ना ते आपल्याला कळणार आहे. जर तुम्ही त्या पात्रतेचे असाल, त्या योग्यतेचे असाल, तर तुम्हाला ह्या पुढच्या श्लोकाचा अर्थ कळेल. इतकं साधं सरळ आहे. मग जर तुम्हाला पुढच्या श्लोकाचा अर्थ कळावा इतकी तुमची योग्यता असेल तर विकर्म काय हे तुम्हाला माहिती आहेच आहे. ते त्याच्यामध्ये अध्यारूतच आहे. म्हणजे त्यासाठी वेगळं काही सांगायची आवश्यकताच नाही. कारण ज्याला विकर्म म्हणजे काय माहीत नाही आणि तो विकर्म करतोय, निषिद्ध कर्म करतोय, त्याची योग्यताच नाही आहे हे ज्ञान ग्रहण करण्याची. म्हणजे तीव्र मुमुक्षू आणि तीव्र साधक असल्याशिवाय आत्ता जे ज्ञानकर्मसन्यासाचं जे महत्त्वाचं सूत्र भगवंत सांगणार आहेत ना ते धारण करण्याची आपली पात्रताच होत नाही. जर तुमची हे धारण करण्याची पात्रता आहे तर तुम्हाला विकर्म काय आहे माहिती आहेच आहे. त्याच्यात वेगळं सांगायची गरजच नाही. म्हणजे जर तुम्ही पाचवीचा वर्गात बसणार आहात तर चौथी तुमची झालेली आहेच आहे, हे गृहीतच आहे. त्याच्यावर पुन्हा चर्चा चर्वण करायची गरज नाही.
म्हणजे माझ्या बहिणीच्या ज्या शास्त्रीय संगीताच्या शिक्षिका आहेत त्या बाईंकडे माझी इच्छा झाली की मी पण त्यांच्याकडे जरा शास्त्रीय संगीताचे धडे घ्यावेत, म्हणून मी त्यांच्याकडे गेले होते की मला पण तुमच्याकडे शिकायचं आहे बाई, मला पण मार्गदर्शन करा. तर त्यांनी सांगितलं, तुझ्या जर 2 परीक्षा झाल्या असतील आधीच्या तर मी नंतर तुला पुढचं मार्गदर्शन करेन. 3ऱ्या परीक्षेपासून पुढचं मार्गदर्शन मी करते म्हणाले, त्याच्या अलीकडे करत नाही. अगदी आरोह अवरोह, वादी संवादी किंवा थाट चलन इतकं बारीक संकल्पनासुद्धा ज्याला माहिती नाहीत त्याला मी शिकवत नाही. ज्याच्या कमीत कमी 2 परीक्षा झालेल्या आहेत त्याला मी शिकवते. तुझ्या परीक्षा झाल्या असतील तर मी शिकवते. कारण इतकं बारकाव्याने शिकवण्यासाठी खूप वेळ आणि खूप त्याच्यावर मनावर काम करावं लागतं, गळ्यावर काम करावं लागतं. तर इतका वेळ माझ्याकडे नाही, मी ह्याच्या पुढचं शिकवीन. तसं भगवंत आता कर्म आणि अकर्म शिकवणार आहेत. म्हणजे विकर्म तुमचं झालेलं असलं पाहिजे, विकर्माचा अभ्यास तुमच्या सिलेबसमधला कंप्लीट झालेला असला पाहिजे, निषिद्ध काय ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्याचा तुम्ही त्याग केलेला असला पाहिजे, तर तुम्ही कर्म आणि अकर्म काय हे समजून घेण्याच्या पात्रतेचे होता. ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यामुळे विकर्माबद्दल भगवंत इथे फार काही बोलताना आपल्याला दिसत नाहीत. आता मुख्य जो श्लोक 18वा श्लोक हा भगवद्गीतेचा सुद्धा महत्त्वाचा श्लोक आहे आणि 4थ्या अध्यायाचा सुद्धा महत्त्वाचा श्लोक आहे. आधी श्लोक म्हणूयात आपण. तर आजचा श्लोक असा आहे, कर्मण्यकर्मयः पश्येद कर्मणि च कर्मयः सबुद्धिमान् मनुष्येषु सयुक्तः कृत्स्नकर्मकृत्. कर्मण्यकर्मयः पश्येद, कर्मामध्ये जो अकर्म पाहतो, यह म्हणजे जो, पश्येद म्हणजे पाहणे, कर्मामध्ये जो अकर्म पाहतो, अकर्मणीच कर्मयः, आणि जो अकर्मामध्ये कर्म पाहतो. जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि जो अकर्मामध्ये कर्म पाहतो, सबुद्धिमान मनुष्येषु, तो मनुष्य कसा आहे, बुद्धिमान. आणि त्यांनी काय केलं आहे, संयुक्त कृत्स्न कर्मकृत, त्यांनी या जगातली सगळी कर्म जवळ म्हणजे केल्याच जमायत. त्यांनी ही सगळी कामं, तो काय म्हणतो आपण त्याला, करून टाकली. मराठी भाषा, करून टाकली असं म्हणूयात, किंवा सगळी कर्म करून तो मोकळा झाला. ह्या विश्वातली सगळी कर्म करून त्याची झाली. कृत्स्न म्हणजे संपूर्ण, कृत्स्न कर्मकृत, सगळी कर्म त्याची करून झाली. कोणाची, ज्याने कर्मामध्ये अकर्म पाहिलं आणि अकर्मामध्ये कर्म पाहिलं. आता किती पॅराडॉक्सिकल लँग्वेज आहे बघा. म्हणजे जिथं जमीन दिसतीये तिथे पाणी आहे म्हणायचं, आणि जिथं पाणी दिसतंय तिथे जमीन आहे म्हणायचं, म्हणजे तो बुद्धिमान. आपण व्यवहारात त्याला मूर्ख म्हणतो की पाण्याच्या ठिकाणी पाणी दिसत नाही आणि जमिनीच्या ठिकाणी जमीन दिसत नाही आहे, त्याला आपण मूर्ख म्हणतो. पण ही विरोधाभासी जी भाषा आहे ही तुम्हाला अनेक ग्रंथांमध्ये दिसते किंवा अनेक उपनिषदांमध्ये दिसते. मुख्यतः सद्वस्तूचं जेव्हा चिंतन मांडलं जातं तेव्हा, कारण सद्वस्तूबद्दल व्यवहारातल्या गोष्टींनी नीट सांगता येत नाही ना, पण व्यवहारातल्या भाषेचाच वापर करावा लागतो. मग तो असा विरोधाभासात्मक पद्धतीने वापरावा लागतो. मग बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं उपनिषदांमध्ये बऱ्याचदा असं दिसतं की सद्वस्तू कशी आहे, तर सूक्ष्मातिसूक्ष्म आणि व्यापकाहून व्यापक. आता दोन्ही ॲट ए टाईम कसं शक्य आहे, किंवा अचल आणि जिच्यामुळे सगळे चालतात, किंवा सद्वस्तू किंवा ब्रह्मतत्व सगळ्यांमध्ये आहे पण सगळ्या वस्तू ब्रह्मतत्वात नाही आहेत, असं सगळं विरोधी भाषा वापरून सद्वस्तूचं वर्णन केलं जातं. आणि अजून एक गंमत म्हणजे की भगवद्गीतेमध्ये सुद्धा असे विरोधाभासी असलेले शब्द आपल्याला किंवा श्लोक आपल्याला बऱ्याच ठिकाणी सापडतात, आणि महाभारतामध्ये सुद्धा खूप ठिकाणी आपल्याला असे श्लोक सापडतात. तर याच्याबद्दल एक अशी कथा सांगितली जाते की जेव्हा व्यासांनी महाभारत लिहायला घेतलं तेव्हा
लेखनिक म्हणून गणपतींना विचारण्यात आलं आणि गणरायांनी परवानगी दिली की ठीक आहे, मी लेखनिक म्हणून काम करतो महाभारताचं, तुम्ही सांगा मी लिहितो. पण म्हणाल्या माझी एक अट आहे की तुम्ही श्लोक सांगताना कुठेही थांबायचं नाही. तुम्ही ज्या क्षणी श्लोक सांगायचे थांबाल त्या क्षणी मी लेखणी ठेवेल आणि निघून जाईन. मग त्याच्या पुढचं लिखाणाची जबाबदारी माझी नाही. असं तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही जे काही श्लोक सांगणार आहे ते लिहिण्यासाठी तयार आहे. व्यास म्हणाले ठीक आहे. आणि व्यासांनी सुद्धा एक अट गणरायाला घातली. व्यास म्हणाले की मी थांबणार नाही, ही अट मला मान्य आहे, पण माझी एक अट अशी आहे गणेशा की मी सांगितलेला श्लोक कळल्याशिवाय लिहायचा नाही. न कळता कुठलाही श्लोक लिहिता कामा नये. आता गणराया बुद्धीची देवता म्हटल्यानंतर काय कळणार नाही हो. गणरायांनी अट मान्य केली आणि लिखाणाला सुरुवात झाली. मग लिहिता व्यासांना जेव्हा 2 क्षण उसंत घ्यायची असायची तेव्हा असा एखादा श्लोक जिथे थोडंसं डोकं लावायला लागेल, तिथे थोडासा विचार करावा लागेल, असा एखादा श्लोक व्यास मुनी सांगायचे. मग 1-2 क्षणच गणरायाला किती वेळ लागणार आहे ते कळायला, पण ते 2 क्षण गणराया विचार करणार आणि मग तो श्लोक लिहिणार. त्या 2 क्षणामध्ये व्यासमुनींना उसंत घ्यायला मिळायची. आणि म्हणून दर काही श्लोकानंतर असा एखादा अवघड श्लोक गीतेमध्ये सुद्धा आपल्याला दिसतो आणि संपूर्ण महाभारतामध्ये सुद्धा असे काही अवघड श्लोक येतात. ते व्यासांनी स्वतःला एक ब्रेक टाईम म्हणून वापरलेत असंही म्हटलं जातं. तो भाग निराळा. पण आता ह्या श्लोकाकडे आपण जाऊयात. तर ह्या श्लोकाचा आता शब्दार्थ आपण बघितला. कर्मामध्ये अकर्म बघा आणि अकर्मामध्ये कर्म बघा. आता व्याकरणाच्या दृष्टीने जर आपण ह्या श्लोकाचा अर्थ लावायला गेलो ना तर सप्तमी येते का इथे, अधिकरण सप्तमी येते का. म्हणजे पातेल्यामध्ये दूध आहे म्हणजे पातेलं काय झालं, आश्रय झाला आणि पातेल्याच्या आश्रयाने दूध त्याच्यामध्ये राहिले म्हणजे दूध आश्रित झालं. मग असं आश्रय आश्रित भाव आहे का. पातेल्यामध्ये दूध, तसं कर्मामध्ये अकर्म आहे का किंवा अकर्मामध्ये कर्म असं आहे का. व्याकरण दृष्टीने जर बघायला गेलं तर तसं नाही आहे. तसं का नाही आहे, कारण मुळात अकर्म म्हणजे काय, कर्माचा अभाव म्हणजे अकर्म. अकर्म काही अशी सेपरेट एंटिटी नाही आहे, सेपरेट अशी कुठली गोष्ट नाही आहे की जी एक आश्रय आहे आणि एक आश्रित आहे आणि मग ते एकमेकाच्या आत बसलेत आणि त्याप्रमाणे आपण बघायचं आहे असं नाही आहे. कर्म आपल्याला माहिती आहे, पण अकर्म म्हणजे काय तर कर्माचा अभाव. अकर्माचं वेगळं असं काही अस्तित्व नाही आहे. जसं अंधाराचं वेगळं अस्तित्व नाही आहे. उजेडाचा अभाव म्हणजे अंधार. अंधार काही वेगळा नाही आहे कुठे. म्हणजे घरात कोणी झोपलेला असेल तर मोठी माणसं सांगतात ना, अरे त्याला झोप लागली आहे, जरा खोलीत अंधार करा म्हणजे त्याची झोप शांत होईल. मग अंधार करा म्हणजे कुठलं बटन दाबायचं का अंधार करण्यासाठी, तर नाही. उजेडाचे जे काही स्रोत आहेत ते बंद करायचे म्हणजे अंधार झाला. दिवे चालू असतील तर ते बंद करायचे, खिडक्या उघड्या असतील तर त्या बंद करायच्या, पडदे लावायचे जेणेकरून उजेड येणार नाही म्हणजे अंधार झाला. म्हणजे अंधार केला म्हणजे काय केलं आपण तर उजेड थांबवला. तसं अकर्म म्हणजे काय तर कर्माचा अभाव. म्हणून तिथे सप्तमीच्या दृष्टीने व्याकरणाच्या दृष्टीने सुद्धा कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मात कर्म असा अर्थ तिथे लावता येणार नाही. मग ह्या श्लोकाचा अर्थ लावायचा कसा, तर ह्या श्लोकाचा अर्थ लावण्याच्या आधी आपल्याला काही संकल्पना, अजून 1-2 संकल्पना बघाव्या लागतील, मग आपल्याला ह्या श्लोकाचा अर्थ लावता येईल. पहिली संकल्पना आहे त्रिपुटी. आता त्रिपुटी म्हणजे काय तर कुठलीही क्रिया घडते, कुठलंही कर्म जेव्हा घडतं तेव्हा प्रत्येक क्रियेमध्ये 3 गोष्टींचा समावेश असतो. त्याला त्रिपुटी म्हणतात. कुठल्या 3 गोष्टींचा समावेश असतो तर ही पेन्सिल आहे, समजा ही पेन्सिल आहे
आणि मी या पेन्सिलकडे बघते, तर ज्याच्याकडे बघितलं जातं त्याला दृश्य म्हणायचं, जो बघतो त्याला द्रष्टा म्हणायचं, आणि जी बघण्याची प्रक्रिया आहे त्याला दर्शन म्हणायचं. म्हणजे द्रष्टा दृश्याचं दर्शन करतो, ह्याला म्हणायचं त्रिपुटी. ह्या 3 गोष्टी असतात. ज्याच्याकडे बघितलं जातंय ते दृश्य, जो बघतोय तो द्रष्टा, आणि प्रक्रिया दर्शन. अशा सगळ्या ज्या क्रिया आहेत ना, ह्या सगळ्या त्रिपुटीच्या अंतर्गत येतात. म्हणजे मी आता समजा एखादा पदार्थ खाल्ला किंवा मी जेवायला बसले, तर मी जेवणार आहे म्हणून मी भोगता. ते पदार्थ जे आहेत माझ्यासमोर ते भोज्य, आणि प्रक्रिया भोजन. किंवा मी ध्यानाला बसले, तर मी ज्या देवतेचं ध्यान करणार आहे ती देवता ध्येय. मी ध्यान करते म्हणून मी ध्याता, आणि प्रक्रिया ध्यान. अशी प्रत्येक गोष्ट ह्या 3 गोष्टींच्या कडबोळ्यांनी निर्माण होते, त्याला त्रिपुटी म्हणायचं. आता द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. आता याच्यामध्ये एक भाग बघायला लागेल आपल्याला की द्रष्टा आणि दृश्य हे एकमेकांपासून भिन्न असायला पाहिजेत किंवा भिन्न असतात. द्रष्टा आणि दृश्य हे एकमेकांपासून लांब असतात, एकमेकांपासून वेगळे असतात. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, द्रष्टा हा चेतन असतो. म्हणजे मी जेव्हा ही प्रक्रिया सांगते तेव्हा ह्याच्यात नेहमीच मी द्रष्टा आहे आणि पेन्सिल दृश्य आहे. कधीच पेन्सिल द्रष्टा असणार नाही आहे आणि मी दृश्य असणार नाही आहे, कारण पेन्सिल चेतन नाही आहे. मग चेतन जो असतो तोच द्रष्टा. हे जडामार्फत ही प्रक्रिया घडत नाही, बरोबर. त्याच्यामुळे द्रष्टा आणि दृश्य हे नेहमी एकमेकांपासून वेगळे असणार आहेत. द्रष्टा हा चेतन असतो, द्रष्टा हा दृश्यापेक्षा व्यापक असतो, आणि व्यापक असतो म्हणूनच तो निराकार असतो. कारण साकार कधीच व्यापक असू शकत नाही. जो व्यापक आहे तो निराकार आहे, किंवा जो निराकार आहे तो व्यापक आहे, वाईस वर्सा. आता हे जे मी तुम्हाला सगळं सांगते ना, ह्याचा आधार काय, तर शंकराचार्य परंपरेमधला एक छोटासा ग्रंथ आहे, अगदी जेमतेम 30-31 श्लोकांचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे दृग्दृश्य विवेक. खूप छान ग्रंथ आहे. 30-31 श्लोक आहेत फक्त, पण त्याच्यामध्ये ही सगळी प्रक्रिया अतिशय विस्ताराने खूप सुंदर सांगितली आहे. ती सगळी आत्ता आपल्याला डिटेल अगदी बघता येणार नाही, पण त्याच्यातले काही पॉईंट आपण आधाराला घेऊन ह्या श्लोकाचा अर्थ लावण्याचा आत्ता प्रयत्न करतो आहे. तर द्रष्टा, दृश्य, दर्शन ही त्रिपुटी आहे. आता ही साखळी ना थोडी अजून वाढवूयात आपण. म्हणजे पेन्सिलला बघतायत डोळे, म्हणून आपण आत्ता डोळ्याला द्रष्टा म्हणूयात. डोळा कशाचा भाग आहे, तर शरीराचा भाग आहे, म्हणून आपण थोडक्यात शरीराला द्रष्टा म्हणूयात. पण शरीराकडून बघण्याची क्रिया होतीये का? शरीराकडून बघण्याची क्रिया होतीये असं वाटत असलं तरी ती क्रिया मागे मनामार्फत होतीये. कशी? आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो बघा. आपण रस्त्याने चाललेलो असतो, आपण एखाद्याला समोर दिसतो, आपल्या परिचित कोणी व्यक्ती आपल्याला दिसतो, आपण हात करतो, तोही आपल्याला बघतो, पण तो आपल्याला ओळखच दाखवत नाही. आणि आपण म्हणतो का बरं हा आपल्याला ओळख का दाखवत नाही, आणि असं म्हणून आपण जवळ जातो त्या व्यक्तीच्या आणि त्याला हलवून विचारतो, अरे काय ओळखलं नाहीस का, मी इतक्या वेळची हात करते, बघितलं नाहीस का तू? आणि मग तो भानावर येतो, म्हणतो अरे मी बघितलंच नाही तुला. अरे बघितलं कसं नाही, डोळे तर तुझे माझ्याकडे होते, मग बघितलंच कसं नाही? तर डोळे माझ्याकडे होते, पण डोळ्याच्या मार्फत जे मन बघतं की नाही ते इतर कुठंतरी गुंतलेलं होतं. म्हणून आपल्याला वाटतं की शरीर द्रष्टा आहे,
पण शरीराच्या मागे काम कोण करतंय तर मन काम करतंय. तर अजून सूक्ष्म आहे खरं तर, सूक्ष्म इंद्रिय, स्थूल इंद्रिय, सूक्ष्म इंद्रिय इतक्या डिटेलमध्ये आत्ता आपण नको जाऊयात. आपण फक्त समजून घेऊयात विषय काय आहे. तर मन बघतंय म्हणजे आता द्रष्टा कोण झालं? शरीर द्रष्टा नाही, आता मन द्रष्टा, बरोबर. मग मनामध्ये खूप भावभावनांचा कल्लोळ आपल्या चाललेला असतो. कधी मन स्थिर असतं, कधी मन चंचल असतं, कधी मन सुखी असतं, कधी मन दुःखी असतं. हे सगळं कोणाला कळतं? हे सगळं बुद्धीला कळतं. मग त्या केसमध्ये मन झालं दृश्य आणि आता त्या दृश्याला कोण बघतंय, कोण जाणतंय तर बुद्धी जाणते आहे. आता बुद्धी झाली द्रष्टा, बरोबर. आधी बाह्य सृष्टीला, पेन्सिल आपण एक उदाहरण घेतलं, बाह्य सृष्टीला आपल्याला असं वाटतं की शरीराने आपण बघतोय, आपल्या इंद्रियांमार्फत आपण बघतोय, म्हणून बाह्य दृष्टी झाली दृश्य, शरीर झालं द्रष्टा. नंतर कळलं शरीर दृश्य आहे, द्रष्टा कोण आहे? मन. मग आता आपण बघतो मनाच्या हालचाली कोणाला कळतात? बुद्धीला. म्हणून आता मन दृश्य आहे आणि द्रष्टा कोण झालं? बुद्धी. आणि मग आपण थोडी ही चेन अजून पुढे नेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बुद्धीसुद्धा दृश्य आहे आणि द्रष्टा आहे सद्वस्तू, चेतन, परब्रह्म, आत्मवस्तू ही द्रष्टा आहे. आता बुद्धी दृश्य आहे कसं? कारण आपण मागच्या भागात जीव म्हणजे काय हा विषय बघितला बघा. जीव म्हणजे काय बघितलं आपण की बुद्धीमध्ये आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव, म्हणजे जड असलेली बुद्धी आत्म्याच्या प्रतिबिंबामुळे ॲक्टिवेट झाली आहे ना. मुळात बुद्धी जड आहे आणि ती जड बुद्धी कोणामुळे ॲक्टिवेट झाली आहे तर आत्म्याच्या प्रतिबिंबामुळे ॲक्टिवेट झालेली आहे. मग त्या जडबुद्धीचा द्रष्टा कोण आहे तर आत्मस्वरूप आहे, बरोबर. मग बुद्धीसुद्धा जड आहे. आपण काय म्हटलं आहे की द्रष्टा हा कायम चेतन असतो. इथं बुद्धीसुद्धा जड आहे, ती फक्त चेतन असल्यासारखं आपल्याला वाटते. शरीरसुद्धा जड आहे, चेतन असल्यासारखं वाटतंय. मनसुद्धा जड आहे कारण हे सगळं पंचभौतिक आहे आणि हे पंचभौतिक सगळी सृष्टी जड आहे, ती चेतन असल्याचा भास आपल्याला झालेला आहे, भ्रम आपल्याला झालेला आहे. म्हणून दृश्य विश्व शरीर बघतं, शरीराला मन बघतं, मनाला बुद्धी बघते आणि बुद्धीला आत्मस्वरूपाद्वारे जाणलं जाऊ शकतं. मग जे काही चलनवलन, जी काही क्रिया, जे काही कर्म होतं ना हे पंचभौतिक सृष्टीमध्ये होतं. प्रकृतीमध्ये सतत चलनवलन आहे, सतत काहीतरी घडतंय, सतत काहीतरी बदल होत आहेत, सतत काहीतरी क्रिया घडत राहत आहेत. हा सगळा सृष्टीचा गुणधर्म आहे. सृष्टी त्रिगुणात्मिका आहे आणि त्या गुणांमध्ये सारखं कमी जास्त प्रमाणात हालचाल होत राहते आणि त्याच्यामुळे क्रिया घडत राहतात. हे सगळं कुठे होतं तर पंचभौतिक सृष्टीमध्ये होतं. म्हणजे बुद्धीपासून पुढच्या भागात सगळीकडे हे होतं. पण बुद्धीचा द्रष्टा असलेलं जे परब्रह्मतत्व, जी सद्वस्तू, जो आत्मा, त्याची लक्षणं आपण दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सुरू केल्या अशौचानन व शौचस्त्वमपासून जेव्हा भगवंत उपदेशाला सुरुवात करतात त्याच्यानंतर पहिले 15-20 श्लोक भगवंत काय सांगतात तर आत्म्याची लक्षणं सांगतात. तो कसा आहे? अक्रिय आहे, अकर्ता आहे, तो स्थिर आहे, तो नित्य आहे, तो निर्विकार आहे, त्याच्यामध्ये कुठलेही बदल घडत नाहीत आणि तो चेतन आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एक लक्षात येतं की फक्त सद्वस्तू जी आहे ती द्रष्टा आहे, बाकी संपूर्ण प्रकृती जी आहे
ती दृश्य आहे. मग ह्याला म्हणायचं, शास्त्रामध्ये जेव्हा आपण हे असं सॅग्रिगेट करून बघतो, वेगवेगळं करून बघतो, तेव्हा त्याला म्हणायचं आत्म अनात्म विवेक. आत्मवस्तू काय आणि अनात्म वस्तू काय हे कळवून घेणे म्हणजे आत्म अनात्म विवेक. ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती अनात्म आहे आणि सद्वस्तू फक्त चेतन आहे. म्हणून आत्म अनात्म. आत्मा एकच आहे, अनात्मामध्ये भरपूर व्हरायटी आहे. आत्मा स्थिर आहे, अनात्मामध्ये सतत बदल घडत राहत आहेत. आत्मा निर्विकार आहे, प्रकृती विकारी आहे. असे अनेक बदल आपल्याला काय म्हणतात, फरक स्पष्ट करा. शाळेमध्ये प्रश्न येतो ना, दोन्हीमधला काय फरक आहे, असे फरक आपल्याला लिहिता येतील आत्मा आणि अनात्म वस्तूचे. मग ह्या आत्म अनात्म वस्तूचा विवेक करायला लागतो आपल्याला. आता विवेक म्हणजे काय, तर दोन गोष्टी एकत्र झालेल्या असतात आणि त्या आपण वेगवेगळ्या करतो. विवेक करणे म्हणजे वेगवेगळे करणे. आता वेगवेगळं नुसतं वेगवेगळं करणे का, तर नाही. दोन एकत्र झालेल्या गोष्टी वेगवेगळ्या करायच्या, त्याज्य टाकून द्यायचं आणि जे चांगलं आहे ते स्वीकारायचं, ह्याला म्हणायचं विवेक. म्हणजे अगदी साधं तांदूळ निवडतो आपण, तांदूळ आणि खडे एकत्र झालेले असतात. मग तांदूळ वेगळे खडे वेगळे करतो, मग काय करतो, खडे टाकून देतो आणि तांदूळ स्वीकारतो, तेव्हा विवेक पूर्ण होतो. नाहीतर खडे स्वीकारले आणि तांदूळ टाकले तरी त्याला विवेक म्हणता येणार नाही, तो अर्धीच प्रक्रिया पूर्ण झाली ती. दोन गोष्टी वेगळ्या करणे, त्याज्य टाकून देणे आणि ग्राह्य स्वीकारणे, ह्याला विवेक म्हणायचं. मग आत्मा अनात्म वस्तूचा विवेक जेव्हा आपण करतो तेव्हा अनात्म वस्तूला त्याज्य ठरवणे आणि आत्मवस्तूचा स्वीकार करणे, तिथे स्थित होणे. आत्मवस्तूच फायनल ट्रूथ आहे हे समजून तिथे स्थित होणे, ह्याला म्हणायचं आत्मा अनात्म विवेक. आता ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये आपण खूप वेळा हा विषय बोलतोय, कारण हा अत्यंत महत्त्वाचा आहे की देह मन बुद्धी जड आहे. देह मन बुद्धी जड आहे, देह मन बुद्धी जड आहे. घोकून 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 आपल्याला हे बिंबवावं लागेल, कारण हे आपल्याला पटत नाही. देह मन बुद्धी जड आहे. आपल्याला ते चेतन वाटतं, कारण त्याच्याद्वारे बऱ्याच क्रिया करतो ना आपण, म्हणून ते आपल्याला चेतन वाटतं. तर देह मन बुद्धी जड आहे, ते अनात्मच आहे. ते अनात्म जे आहे किंवा तो सगळा अनात्माचा पसारा जो काही काम करतो ना, तो आत्मवस्तूच्या अधिष्ठानावर काम करतो. आणि त्या आत्मा अनात्माचा विवेक जोपर्यंत होत नाही आपल्याकडून, तोपर्यंत आपल्याला सद्वस्तूचं खरं ज्ञान होत नाही. काय होतं की इतकं ते मिक्स झालं आहे ना एकमेकांमध्ये की ते खूप परिश्रम पडतात आपल्याला. सुरुवातीच्या काळात तर निश्चितच परिश्रम पडतात आत्मा अनात्म विवेक दोन बाजूला करायला. ह्याच पद्धतीने जेव्हा मी खरं चिंतन करत होते तेव्हा असं लक्षात येतं आपल्या की किती मिक्स झालं आहे हे सगळं एकमेकांमध्ये, आणि हे किती मिक्स झालं आहे आणि ह्याच्यातून आपण कसं बाहेर पडावं, ह्याच्यामध्ये मनुष्याच्या बुद्धीचा कस लागतो. अगदी बुद्धीच्या चिंध्या होतात म्हटलं तरी हरकत नाही. जड काय चेतन काय हे कळतच नाही. शास्त्रांचा अभ्यास करतो आपण, पण ते पटत नाही पटकन आपल्याला. आणि मग ह्याच्यासाठी आपल्याला संतकृपा किंवा सद्गुरुकृपा लागते. आणि म्हणून एकदा ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन करताना परमेश्वर कृपेने काही ओळी सुचल्या होत्या मला. तर तेव्हा एक 7-8 कडव्याची ती रचना होती. त्याच्यातलं एक कडवं पहिलं मी सांगते आत्ता तुम्हाला. जड चेतनाची झाली मिसळण, जड चेतनाची झाली मिसळण, स्वरूपाची काही नुरे आठवण, ब्रह्मज्ञाने आता करा उजवण, प्रार्थिते तुम्हा गुरुराया. म्हणजे
अक्षरशः बुद्धीच्या चिंध्या होतात की किती आपण हे सगळं मिक्स झालेलं आहे जडचेतन, ह्याला एकमेकांपासून वेगळं काढण्यासाठी, म्हणजे हे शास्त्रकृपा असल्याशिवाय, गुरुकृपा असल्याशिवाय, ईश्वरकृपा असल्याशिवाय मुळात हा आत्मा अनात्म विवेक करावा हेच आपल्याला वाटत नाही. आणि करावासा वाटलं तरी तो आपल्याला आपल्या परीने करणं फार अवघड जातं. शास्त्राची, ग्रंथांची, परमेश्वराची कृपा असल्याशिवाय आपल्याला हा आत्मा अनात्म विवेक करता येत नाही. आणि म्हणून जडचेतनाची झाली मिसळणं, इतकं मिसळून गेलं आहे सगळं, स्वरूपाची काही नुरे आठवणं. ब्रह्मज्ञाने आता करा उजवणं, प्रार्थिते तुम्हा गुरुराया. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय काहीच होत नाही. नुसत्या पोकळ गप्पा आणि नुसती पोकळ पोपटपंची मात्र राहते, बाकी काही नाही. आणि त्या पोपटपंचीचा फक्त अहंकारच होतो. बास, शब्दज्ञानाचा आपल्याला गर्व येतो, मी एवढं बोलते, मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, ह्या ग्रंथात हे लिहिले, त्या ग्रंथात. काहीच उपयोग नाही जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख होत नाही. पण तरी ते करत राहायचं असतं. का करत राहायचं असतं? कारण आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे. आपल्या हातात काय आहे तर शास्त्रग्रंथांचं वाचन करणे, त्याच्यावर चिंतन मनन करणे, त्याचं श्रवण करणे, आणि जे काही आपल्यावर संस्कार झाले आहेत ना, की मी देह आहे, मी मन आहे, हे जे संस्कार झालेत ना, ते संस्कार पुसून टाकून मी आत्मा आहे हे संस्कार बिंबवायचं काम करणे. आणि हे होतं शास्त्रग्रंथांच्या वाचनाने, वेदांत श्रवणाच्या वाचनाने, ते समजून घेण्याने. आणि त्याला कर्तृतंत्र असं म्हणतात. 2 प्रकार असतात, एक वस्तुतंत्र असतं आणि एक कर्तृतंत्र असतं. म्हणजे हे खूप मिक्स झालं आहे. आपल्याला ह्याच्यातनं आत्मा अनात्म विवेक करायचा आहे. ह्या संपूर्ण दृश्य विश्वापासून आपण वेगळे आहोत. आपण आत्मस्वरूप अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत आपल्याला हा आपला अनुभव व्हायला पाहिजे, किंवा हा अनुभव दृढ आपला जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत आपण ह्या सगळ्या मिश्रणामध्ये अडकलेलो आहोत. तर अहम ब्रह्मास्मीपर्यंत आपल्याला जर जायचं असेल तर शास्त्रग्रंथांचं पुन्हा 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 वाचन, श्रवण, मनन करणं गरजेचं आहे. ते करत राहून जेव्हा आपण एका योग्यतेचे होतो तेव्हा सद्गुरू कृपा करतात आणि सगळे थेरॉटिकल जे काही नॉलेज आहे आपलं, ते थेरॉटिकल नॉलेज तिथंच राहतं आणि आपण प्रॅक्टिकलमध्ये एंटर करतो. आणि प्रॅक्टिकल नॉलेजशिवाय तुम्ही कितीही वाचा, मी आत्मा आहे, कितीही वेळा घोका, अयम आत्मा ब्रह्म, वेदांची जी 4 वाक्य आहेत, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, जप करायचा. पण जोपर्यंत सद्गुरू कृपा होत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येत नाही, किंवा त्या स्थितीत आपण स्थित होत नाही. पण मग होत नाही म्हणून काय करायचं? करायचंच नाही का? तर तसं नाही आहे. आपण शास्त्रग्रंथ वाचत राहायचं, आपण आपल्यावर आत्मा आहोत हे सारखं बिंबवत राहायचं. हे झालं कर्तृतंत्र. आणि मग वस्तुतंत्र म्हणजे सद्गुरूंच्या हातात असलेलं काम. सद्गुरू आपल्याला एक धक्का देतात आणि आपण थेअरीमधून प्रॅक्टिकलमध्ये जंप करतो. ते वस्तुतंत्र आपल्या हातात नाही. कधी कृपा होईल माहीत नाही. आपण आपलं काम करायचं. म्हणजे जसं एखाद्या कंपनीमध्ये मला जॉब पाहिजे असेल तर तिथं इंटरव्ह्यूसाठी जी काही तयारी करायची आहे ती मी सगळी करणार. छान व्यवस्थित अप टू डेट आवरून जाणार, कॉन्फिडंटली उत्तरं देणार. त्यांच्या कंपनीला काय पाहिजे त्याचा मी आधी अभ्यास केलेला असणार, त्याच्याप्रमाणे मी उत्तरं देणार. त्या कंपनीबद्दल मला माहिती असणार आहे. सगळं इंटरव्ह्यू सुंदर होणार आहे. इथपर्यंत माझं कर्तृतंत्र. पण एवढं करून मला जॉब मिळेल की नाही हे कंपनीच्या मालकाच्या हातात आहे. ते वस्तुतंत्र, ते माझ्या हातात नाही. मग माझ्या हातात काय आहे तर मी हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे. आत्मा अनात्म थेरॉटिकली तरी समजून घेण्याचा प्रयत्न करणे. प्रॅक्टिकली समजून घेणं आपल्या हातात नाही. थेरॉटिकली समजून घेण्याचा प्रयत्न आपण करायचा. त्याच्यासाठी खूप छान शब्द म्हणजे ताई वापरते एक, की मी ज्या ताईकडून वेदांत
ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन घेते. माझ्यासारख्या अनेकांना ती मार्गदर्शन करते आदितीताई वेदांत ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी. तर तिच्या तोंडून मी हे वाक्य ऐकलं होतं की तिने ज्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं वेदांताच्या अभ्यासाचं, तर तिने त्यांचं वाक्य आम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत काय करायचं, तर श्रवण मनन चिंतन निधिध्यासन याच्या प्रदक्षिणा घालत राहायच्या. देव पावावा म्हणून आपण जसं देवळाच्या भोवती प्रदक्षिणा घालत राहतो, तसं अहम ब्रह्मास्मी ह्या विचाराभोवती किंवा प्रज्ञानम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म ही जी काही 4 वाक्य आहेत वेदांची, त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत राहायचं जोपर्यंत सद्गुरू धक्का देऊन तिथे आपल्याला स्थित करत नाहीत तोपर्यंत. तर असा आत्मा अनात्म विवेक जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, हे सगळं थेरॉटिकली चालू आहे हे लक्षात घ्या, प्रॅक्टिकली मला ह्याचा अनुभव निश्चितच नाही. प्रदक्षिणा चालू आहेत फक्त, तेवढं हातात आहे ते करूयात. तर जेव्हा आत्मवस्तू म्हणजे परब्रह्म सद्वस्तू ही द्रष्टा आहे आणि संपूर्ण दृश्य जगत हे दृश्य जगत संपूर्ण विश्व हे दृश्य आहे, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की द्रष्टा हा नेहमी स्थिर आहे आणि चलनवलन होतं आहे प्रकृतीमध्ये. मग मी स्वरूपामध्ये स्थित राहणे आणि ह्या सगळ्या क्रियांकडे बघणे ह्याला म्हणायचं कर्मामधलं अकर्म पाहणे. हे सगळं कर्म चालू आहे, पण त्या कर्माचं अधिष्ठान काय आहे, तर अकर्ता असलेलं ब्रह्म त्याचं अधिष्ठान आहे आणि ते माझं स्वरूप आहे. म्हणजे माझ्या शरीराने वरती कामं होत राहत आहेत, माझ्या मनामध्ये विचार येत राहत आहेत, माझ्या बुद्धीने निर्णय घेतले जात आहेत, व्यवहारातली सगळी कामं होत आहेत, हे दृश्य जगात सगळं चालू आहे, पण मी आत कुठे स्थित आहे, अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी इथे मी स्थित आहे. आणि बाहेर ही कामं चालू आहेत म्हणजे कर्म चालू आहेत, पण कर्म चालू असताना फोकस कुठे आहे, तर अकर्मामध्ये, अकर्म असलेल्या किंवा अकर्ता असलेल्या सद्वस्तूमध्ये मी माझा फोकस ठेवायचा आहे. मग त्याला म्हणायचं कर्मामधलं अकर्म बघणे. ते लवकर दिसत नाही. जसं सिनेमाचा पडदा आहे आणि आपण बोललो आहे हे उदाहरण, सिनेमाच्या पडद्यावर जेव्हा सिनेमा चालू असतो तेव्हा त्या सिनेमातल्या एखाद्या व्यक्तीला आपण स्पर्श करू गेलो तर आपण त्या व्यक्तीला स्पर्श करू शकतो का, नाही. आपण कोणाला स्पर्श करणार, आपण त्या पडद्याला स्पर्श करणार. म्हणजे सिनेमाला स्पर्श केल्यासारखा वाटतोय, पण स्पर्श कोणाला करतोय, तर प्रत्यक्षात पडद्याला स्पर्श करतोय. तसं हे कर्म सगळं चालू आहे, असं शरीर मन बुद्धीने चालू आहे ते चालू दे, पण प्रत्यक्षात मी कुठे आहे, तर अहम ब्रह्मास्मीमध्ये मी स्थित आहे असं ज्याला कळतं तो बुद्धिमान आहे म्हणाले. त्यांनी कर्मामधलं अकर्म बघितले. पुढच्या आत्ता फक्त आपण कर्मण्य कर्मय पश्यते याच्याबद्दलच बोललो आहे, पण तोच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. पुढच्या भागामध्ये भगवंत असं म्हणाले की अकर्मणीच कर्मयः. आता कर्मामधलं अकर्म तर आपण बघितलं, दृश्यविश्व कर्म आणि सद्वस्तू अकर्म. आता अकर्मामध्ये कर्म बघायचं. आता अकर्मामध्ये कर्म कसं बघायचं, तर इथे थोडंसं आधी आपण व्यावहारिक पातळीवर हा शब्द आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा एखादं कर्म करतो, जसं आपण काय म्हणलं अकर्म कशाला म्हणायचं, तर कर्माचा अभाव म्हणजे अकर्म. म्हणजे आत्ता मी बोलण्याचं कर्म करते आहे बरोबर,
पण जर मी आता ठरवलं की आता मी बोलणार नाही, मी बघणार नाही कुठेही, मी तोंड बंद करून डोळे बंद करून शांतपणे बसणार आहे अशी, म्हणजे काय तर मी आता काहीच कर्म करत नाही आहे, बरोबर. मग ह्याला आपण अकर्म म्हणतो. मी कर्माचा अभाव म्हणजे अकर्म म्हटलं ना. आता मी ना बघत आहे ना मी बोलत आहे, मी काही मी हालचाल करत नाही आहे, मी अगदी अशी छान देवासारखी, लहानपणी म्हणते देवासारखी बस बघू म्हणायचे, तसं देवासारखी मी शांत बसली आहे, मी काहीच कर्म करत नाही आहे. मग त्याला आपण काय म्हणतो? अकर्म. पण आता भगवंत असं म्हणतात की अकर्मामध्ये कर्म बघ. आता अकर्मामध्ये कर्म कसं? तर बाहेरून तुम्हाला शरीर कर्म करत नाही आहे हे दिसतंय, पण ते शरीर असं शांत बसण्यासाठी, डोळे बंद करण्यासाठी, बोलण्यावर ताबा ठेवण्यासाठी मनाचा निग्रह आज चालू आहे. कारण आपण किती वेळ बसू शकतो असे शांत? ज्यांच्यामध्ये रजोगुण खूप आहे ते बघा, ते 2-5 मिनटंसुद्धा शांत बसू शकत नाहीत. त्यांना जर सांगितलं 5 मिनटं शांत असं बसून राहा देवासारखं, शक्य होत नाही. चुळबुळ 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 सुरू होते त्यांची. म्हणजे शांत बसण्यासाठी, म्हणजे अकर्म करण्यासाठी, आत शरीराने अकर्म करण्यासाठी मनाच्या पातळीवर खूप जोरात कर्म चालू आहे, मनाचा निग्रह चालू आहे की नाही मला 5 मिनटं बसायचंच आहे, मी नाही उठणार आहे, मी नाही डोळे उघडणार आहे, किती कसलाही आवाज आला तरी मी डोळे उघडून बघणार नाही आहे, मी आता 5 मिनटं बसणारच आहे ध्यानाला, मी 10 मिनटं आता डोळे उघडणारच नाही आहे. ह्याच्यासाठी मनाचा किती निग्रह करावा लागतो. म्हणजे वरून दिसतंय अकर्म, पण मनामध्ये खूप ऊर्जा लागते त्या गोष्टीसाठी. मग त्याला अकर्म म्हणता येतं का? नाही. तिथं मानसिक कर्म चालू आहे. आपण किंवा म्हणतो बघा की मला इतका राग आला होता तिचा, अगदी तोंडावर आलं होतं माझ्या, तिला असं असं बोलावं, पण नाही बोलले. मी तोंड बंद केलं, राग आवरून धरला आणि शब्द गिळून टाकले, पण एक शब्द बोलले नाही. खूप मनात आलं होतं पण बोलले नाही. दिसायला अकर्म, पण आत किती क्रिया झाली. तोंड बंद केलं, राग आवळून धरला, शब्द गिळून टाकले, किती क्रिया झाल्या आत. म्हणून बाहेरून दिसलेल्या अकर्माला सुद्धा अकर्म म्हणता येत नाही. ते कुठल्या तरी पातळीवर दुसरीकडे कर्म त्याचं सुरूच आहे. कारण त्याचा मुळात कर्म कसं असतं, कर्तृत्व भाव आला की कर्म आलं. मी गप्प बसले, माझं कर्तृत्व. मी मौन धारण केलं, माझं कर्तृत्व. मी डोळे बंद केले, माझं कर्तृत्व. आज मी काहीच खाणार नाही आहे, आज माझा उपवास आहे, आज मी काहीच खाणार नाही आहे, पण मग ते न खाण्यासाठी मी आज उपवास केला आहे, माझं कर्तृत्व. बरं, दिवसभर खाण्याच्या विचारापासून स्वतःला बाहेर खेचत राहणं, ह्याच्यासाठी किती कष्ट लागले. खाण्यात कष्ट कमी आहेत, उपवासात कष्ट जास्त आहेत. मग हे जे कर्म आपण म्हणतो त्याच्या मागे किती प्रकारची कर्म होत आहेत हे जाणून घ्यायचं, म्हणजे अकर्मामध्ये कर्म बघायचं. कर्मातलं अकर्म आपण बघितलं, अकर्मातलं कर्म बघितलं. मग हे दोन्ही बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की त्याला आपण व्यावहारिक पातळीवर कर्म म्हणू दे किंवा अकर्म म्हणू दे, ते सगळं कर्म ह्या कॅटेगरीतच येतं. ते सगळं विकार ह्या कॅटेगरीतच येतं. ते सगळं बदल ह्या कॅटेगरीतच येतं. तिथे काही ना काही घडतंच आहे, तिथे ऊर्जा एक्सचेंज होतीच आहे, तिथे हालचाल होतेच आहे. हे सगळ्यालाच कर्म म्हटलं जाईल. ज्याला तुम्ही व्यावहारिक अकर्म म्हणता ते सुद्धा कर्मच आहे. ज्याला कर्म म्हणता ते तर कर्म आहेच आहे, ज्याला अकर्म म्हणतात तेही कर्म आहे. आणि मग हे दोन्हीही कुठे आहे? तर हे सगळं दृश्य विश्वामध्ये आहे. आणि मग ह्या सगळ्या दृश्य विश्वाच्या आधाराला काय आहे तर अकर्ता असलेलं परब्रह्मतत्व आहे. आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून ते तत्व मी आहे. मी स्वतःला शरीर मानलेलं आहे, मी स्वतःला मन मानलेलं आहे, मी स्वतःला बुद्धी मानलेली आहे. मी स्वतःला शरीर मन बुद्धी इथपर्यंत विचार करू शकते,
तिथून आपल्याला खेचण्यासाठी प्रयत्न करू शकते, पण चिदाभासाच्या पलीकडे असलेल्या सद्वस्तूपर्यंत मी माझ्या बळावर जाऊ शकत नाही. तिथे सद्गुरू येतात आणि मग हा आपला अज्ञानाचा पडदा बाजूला काढतात आणि मग आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो. मग जो असा आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थित झालेला आहे त्याला भगवंत असं म्हणतात, सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्तः कृत्स्न कर्मकृत. अशा बुद्धिमान मनुष्याने ह्या विश्वातलं सगळं काम करून तो मोकळा झाला. आता ह्या विश्वात त्याला काही काम करण्याचं बंधन राहिलं नाही, कारण तो ह्या विश्वाच्या खेळाच्या बाहेर पडला. तो आत्मस्वरूपामध्ये स्थित झाला. मग आता त्याला ह्या दृश्य विश्वाच्या कुठल्याही कर्तव्याची बाधा नाही किंवा ते कर्तव्य त्याला बांधणार नाही, ते त्याला गरजेचंच आहे असं नाही. पण तो करणार नाही का? तो करणार, कारण प्रारब्धवशामध्ये जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो ते कर्तव्य करणार. पण ते त्यांनी केलंच पाहिजे असं बंधन त्याच्यावर नाही. असं बंधन आपल्यासारख्या अज्ञानी जीवावर आहे. का? कारण आपण स्वतःला देह मन बुद्धी समजतोय. मग मला शास्त्राने सांगितलेली कर्तव्य बंधनकारक होतात. पण आत्मस्थ व्यक्तीला शास्त्राने सांगितलेली कुठलीही कर्तव्य बंधनकारक होत नाहीत. आणि म्हणून त्यांनी ह्या विश्वातलं सगळं काम केलंय, करून मोकळा झाला आहे. तो आता सगळं काम करून मोकळा झाला आहे म्हणजे काय की एक साधं असं बघूयात की एक मनुष्य आहे, खूप मोठी लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये खूप माणसं काम करत आहेत. त्या लायब्ररीमधला एक विशिष्ट विभाग त्याच्याकडे एका माणसाकडे सांभाळायला आहे आणि त्याला ते सगळं आज सेट करायचं आहे. सगळ्या पुस्तकांची नीट रचना करायची आहे, नीट लावून ठेवायचे आहेत, खण सगळे स्वच्छ करून पुन्हा ती पुस्तकं जागेवर लावून ठेवायची आहेत, सगळ्या लेखकांचे सॅग्रिगेशन करून त्याप्रमाणे त्यांचं साहित्य एकत्र करून ठेवायचं आहे. असं सगळं त्याला त्या विभागामध्ये आज त्याला काम करायचं आहे आणि तो ते सगळं काम करतो आहे. इतक्यामध्ये दुसरा एक त्याचा सहकारी लायब्ररीमधला आला आणि म्हणाला की अरे चल लंच ब्रेक झाला आहे, चल जेवायला जाऊयात. तर तो म्हणाला अरे नाही, आज ना मला हे काम घरी जायच्यात संपवायचंच आहे, त्याच्यामुळे मी आज काही लंच ब्रेकचा वेळ वाया घालवणार नाही आहे. मी तसंही आज सकाळी नाश्ता भरपेट करून आलेलो आहे, त्याच्यामुळे मी आज लंच ब्रेक घेत नाही. आज मी हे काम पूर्ण करतो, नाही तर संध्याकाळपर्यंत होणार नाही हे काम. तू जेवायला जा, मी आज लंच करणार नाही. तो सहकारी निघून गेला आणि तो लायब्ररियन आपलं काम करायला लागला. पुन्हा ते खण स्वच्छ करणे आणि सगळे पुस्तकं मांडून ठेवणे असं तो काम करू लागला. आणि 2 मिनटात त्याची झोप पूर्ण झाली आणि तो स्वप्नातून बाहेर आला. तो हे स्वप्न बघत होता. एक माणूस हे स्वप्न बघत होता की आपण लायब्ररियन आहोत आणि आपल्याला ती पुस्तकं लावायची आहेत. आणि पुस्तकं लावताना तो स्वप्नात आपल्या सहकार्याला म्हणाला की मला आज खूप काम आहे, त्याच्यामुळे मी आज लंच स्किप करतो आहे आणि मी हे काम करतो आहे. असं तो स्वप्न बघत असलेला माणूस 2 मिनिटांनी स्वप्नाच्या बाहेर आला, जागा झाला, उठून बसला. तो उठलेला त्याच्या बायकोने बघितलं आणि बायकोने त्याला सांगितलं की उठलात का? बरं झालं, मी आता चहा ठेवतच होते, पटकन तोंड धुवून घ्या, मी चहा ठेवते, आपण एकत्र चहा नाश्ता करूयात. आता तो माणूस बायकोला म्हणेल का नाही मला आज चहा नाश्त्याला वेळ नाही आहे, मला सगळी पुस्तकं लावायची आहेत, तू चहा नाश्ता करून घे, आज मला अजिबात 1 मिनिटसुद्धा वाया घालून चालणार नाही, मला ती पुस्तकं लावायची आहेत. म्हणणार आहे का तो? नाही म्हणणार, कारण तो त्या स्वप्नाच्या सत्तेतून बाहेर आला. आता त्या स्वप्नातलं काम करणं त्याला बंधनकारक नाही. तसं जो आत्मस्वरूपामध्ये स्थित झाला त्याला या दृश्यविश्वातलं काम करणं बंधनकारक राहिलेलं नाही आहे. आता आपण स्वप्नात पुन्हा जाऊन ते काम करू शकत नाही, हा दृष्टांत म्हणूनच आपण घेतोय की ते वेगळं. पण इथे जेव्हा आपण आपलं काम करायचं काही शिल्लक नाही आहे, पण तरी आपला देह अजून आहे ह्या सत्तेमध्ये, व्यावहारिक सत्तेमध्ये हा देह आपला चालू आहे, मग तेव्हा तो आत्मस्थ व्यक्ती देहाने काम करत राहतो, बुद्धीने निर्णय घेत राहतो, पण स्वरूपामध्ये स्थित होऊनच हे सगळं करतो.
आणि म्हणून तो सगळ्या कर्मामध्ये अकर्म पाहू शकतो. सगळ्या अकर्मामधलं त्याच्या मागचं कर्म त्याला दिसतं, कारण तो ह्या संपूर्ण दृश्याला एका अंतरावरून पाहू शकतो. दृश्य आणि द्रष्टा वेगवेगळे आहेत. पहिली संकल्पना आपण बघितली. हा द्रष्टा आहे आणि हे दृश्य आहे आणि तो वेगवेगळा आहे आणि म्हणून तो एका अंतरावरून हे सगळं पाहू शकतो आणि त्याला कर्म अकर्म आत्मा अनात्मा हे सगळं कळतं आणि म्हणून त्याला ह्या कुठल्याही गोष्टीचं बंधन राहत नाही. आणि हे मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. याच्यासाठी हा देह, कारण ह्या देहामध्येच ही व्यवस्था आहे हे जाणून घेण्याची, ह्या बुद्धीकडेच ही व्यवस्था आहे ही जाणून घेण्याची. आणि ते जर आपण केलं नाही तर मग तुकोबा म्हणतात, जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल बुडविले. जन्मा येऊनी काय केले, कारे ना फिरसी माघारा. अजूनी तरी फजित खोरा, केली गाठोळीची नासी. पुढे भिकेची मागसी, तुका म्हणे ठाया. जाई आपुल्या माघारा, जन्मा येऊनी काय केले. जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल बुडविले. कारे ना फिरसी माघारा, अजून तरी फजित खोरा. अरे तुझी इतकी फजिती झाली ह्या दृश्य विश्वामध्ये, ह्या कर्म करण्यामध्ये, कर्तव्य करण्यामध्ये, सुखदुःखाचे चटके सोसण्यामध्ये, मान अपमानाच्या सगळ्या गोंधळामध्ये इतकी फजिती झाली. आता तरी माघारी फिर. किती फजिती होण्याची वाट बघणार आहेस. केली गाठोळीची नासी, म्हणजे तुला हा देह, ही बुद्धी, ही शिदोरी दिली होती. कशासाठी? तर आत्मस्वरूपापर्यंत पोचण्याचा तुझा जो प्रवास होता, त्या प्रवासामध्ये तुला हा देह कामी येणार होता, तुला ही बुद्धी कामी येणार होती. त्या देहाचा, त्या बुद्धीचा वापर करून तू स्वरूपामध्ये स्थित होणं आवश्यक होतं. त्या देहाची आणि बुद्धीची तर तू नासाडी केलीस. आपण प्रवासाला जाताना देतो ना तहान लाडू, भूक लाडू, प्रवासासाठी असतं ते. हे देह आणि हा देह आणि ही बुद्धी ह्या प्रवासासाठी दिली आहे, स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी दिली. आणि ते न करता आपण देह वेगळ्याच कामांमध्ये आणि बुद्धी वेगळ्याच ठिकाणी गुंतवून मोकळे झालो आणि त्याची नासाडी केली. केली गाठोळीची नासी, पुढे भिकेची मागसी. आता तुझ्यावर भीक मागण्याची वेळ येणार आहे, कारण आता पुन्हा नरदेह मिळणार नाही. मग त्या योनीमध्ये गेल्यानंतर ह्या नरदेहाची तेव्हा भीक मागशील. आत्ता दिलंय त्याची नासाडी केलीस आणि मग तिथे पशुयोनीमध्ये गेल्यानंतर मात्र ह्या नरदेहाची भीक मागशील. केली गाठोळीची नासी, पुढे भिकची मागसी. तुका म्हणे रे ठाया, जाई आपुल्या माघारा. आपल्या ठाई जा, परत माघारी फिर आणि जिथून आलायस तिथे परत जा. हे सगळं पुढे 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 बाह्यमुखी बहिर्मुखी होत होत इथपर्यंत आलास, आता अंतर्मुखी होऊन पुन्हा आपल्या ठिकाणी परत जा, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि हे मनुष्यजन्माचं आद्य कर्तव्य आहे. आणि जेव्हा असं घडतं तेव्हा जो घडतो त्याला म्हणायचं ज्ञान कर्म संन्यास. हा 4थ्या अध्यायाचा विषय आहे, 4थ्या अध्यायाचं नाव आहे. काय तर ज्ञान कर्म संन्यास. ज्ञान कर्म संन्यास म्हणजे काय? ज्ञान आणि कर्म यांचा संन्यास का? तर नाही, ज्ञानेन कर्मसंन्यास, ज्ञानामुळे झालेला कर्मसंन्यास. माझं स्वरूप मला कळलं, स्वरूपज्ञान झालं की कर्म गळून पडली, कर्मसंन्यास घडला. संन्यास घ्यावा लागत नाही, संन्यास घडतो. संन्यासाचे अनेक प्रकार आहेत, जिथे घेतलाही जातो विधिवत संन्यास, ते आहेच आहे, ते मान्यच आहे. पण उत्तम संन्यास कुठला? जो घडेल आपोआप, तो उत्तम संन्यास आहे ज्ञान कर्म संन्यास. ज्ञान झाल्यामुळे कर्म गळून पडणे.
आणि जेव्हा तुमची ही कर्म गळून पडतात, तुम्ही स्वरूपामध्ये स्थित होता, तरी देह असल्यामुळे कर्म करताच. मग आता अर्जुना तू ह्या स्थितीमध्ये जा आणि मग इथली सगळी कर्म कर. मग तुलाही कर्म लिप्त करणार नाही आणि कर्मफलही तुला बाधणार नाही. हे युद्धाचं कर्म तुला घोरसुद्धा वाटणार नाही. केव्हा? जेव्हा तू स्वरूपात स्थित होशील आणि देहाने काम करशील, जसं मी करतोय. म्हणून नमां कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा. कारण स्वरूपात स्थित होऊन देहाने काम चाललंय. तसं तू स्वरूपात स्थित हो आणि हे काम कर, मग हे तुला बाधणार नाही. अशा पद्धतीने आपण आज एकच श्लोक घेतला. कसं आहे माहिती आहे, श्लोक समजून घेणं, स्वतः वाचून समजून घेणं त्या मानाने सोपं आहे. सांगायला खूप अवघड होतं आहे. प्रयत्न करते आहे मी. काही माझ्या त्रुटी असतील सांगण्यामध्ये, काही मागे पुढे झालं असेल, एखादा कन्सेप्ट कळायला जर कन्सेप्ट नीट एक्सप्लेन केली गेली नसेल तर अगदी मनापासून क्षमा मागते. प्रयत्न करते. माझ्या ज्या काही चुका असतील त्या तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, तुमच्या पुण्याईच्या जोराने त्या भरून काढा आणि ह्याचा ग्रहण करूयात आपण अर्थ. कारण मी सुद्धा फक्त पोपटपंची करते आहे, फक्त शब्दप्रपंच आहे, अनुभव नक्कीच नाही. सगळेच आपण, तुमच्यापैकी काही जणांना असेल, मी नाही म्हणत नाही, पण सगळेच आपण आपल्या सद्गुरूंकडे प्रार्थना करूयात की कर्तृतंत्र आम्ही करण्याचा प्रयत्न करतोच आहे, वस्तुतंत्र असलेली कृपा ती आमच्यावर तुम्ही करा आणि सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्मकृत असं आमच्या बाबतीतही घडू द्या. महत्त्वाचा श्लोक होता म्हणून आज आपण एकच श्लोक घेतला. त्याला होता होईल तो न्याय देण्याचा प्रयत्न करावा, त्याला वेळ तेवढा द्यावा. महत्त्वाचा श्लोक आहे म्हणून एकच श्लोक आपण आज घेतला. बाकीचे पुढचे श्लोकांबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बोलूयात. आज इथेच थांबूयात. कृष्णार्पणमस्तु.